फायनली पहलगाम हल्ल्यानंतर जवळजवळ 15 दिवसानंतर अंडर सिंदूर ऑपरेशन इंडियन मिलिटरीने पाकिस्तानमध्ये आणि POK मधील जवळजवळ 9 टेररिस्ट कॅम्प्सला डिस्ट्रॉय करण्याचं काम या ठिकाणी करण्यात आले। सो एक्झॅक्टली काय झालंय पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये। जसं की आपल्याला माहितीच आहे, फक्त आणि फक्त 25 मिनिटांमध्ये 9 टेररिस्ट कॅम्पला या ठिकाणी डिस्ट्रॉय करण्याचं काम इंडियन मिलिटरीने केलं आहे। आणि या ठिकाणी जो 70चा आकडा आहे, हा 70 आकडा सकाळपर्यंतचा होता, पण आता जवळजवळ तोच आकडा गेलाय 250च्या पार प्लस आपण म्हणू शकतो। 250 पार या ठिकाणी टेररिस्टचा खात्मा करण्याचं काम इंडियन मिलिटरीने केलेलं आहे। जर आपण पाहिलं तर जे टेररिस्ट कॅम्प्स आहेत, खूप सारे टेररिस्ट कॅम्प्स जे पाकिस्तान आणि POK मध्ये जे आहेत, त्यापैकी ही लिस्ट आपल्यासमोर दिसत असेल की जे की भारत सरकारने या ठिकाणी रिलीज केली आहे। त्यापैकी जे ठराविक म्हणजे 9 जे टेररिस्ट कॅम्प आहे, त्या टेररिस्ट कॅम्पवर अटॅक करण्याचं काम या ठिकाणी इंडियन मिलिटरीने केलं आहे। त्यातले हे जे टेररिस्ट कॅम्प्स आहेत, त्यामध्ये मुझफ्फराबाद असेल, बाग असेल, गुलपूर असेल, मिंबर असेल, कोटली असेल, सियालकोट असेल, त्यानंतर चकमरू असेल, मुरीदके असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भावलपूर। हे जे कॅम्प्स आहेत, ह्या सर्व कॅम्प्सवर अटॅक करून यांना डिस्ट्रॉय करण्याचं काम इंडियन मिलिटरीने केलं आहे। आणि ह्याची जी ब्रीफिंग होती ती जॉईंट ब्रीफिंग या ठिकाणी इंडियन आर्मी असेल, इंडियन एअरफोर्स असेल, त्यानंतर भारत सरकार असेल, यांची जॉईंट इथे प्रेस कॉन्फरन्स झाली। आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सर्वच्या सर्व डिटेल कशा प्रकारे त्या ठिकाणी बॉम्बिंग करण्यात आली, का स्पेसिफिक त्याच टेररिस्ट कॅम्प्सला टार्गेट करण्यात आलं होतं, याची सर्व ब्रीफिंग या प्रेस कॉन्फरन्समध्ये देण्यात आली होती। सो स्पेसिफिकली हा जो टेररिस्ट हल्ला झाला होता, जो पहलगाममध्ये टेररिस्ट हल्ला झाला होता, 22 एप्रिलला हल्ला झाला होता, त्यामध्ये जे टुरिस्ट असतील, सिव्हिलियन्स असतील, जवळजवळ 26 सिव्हिलियन्सला या ठिकाणी जीवे मारण्याचं काम टेररिस्टने केलं होतं। त्याच्या मागे खास करून हे जे TRF जे म्हणतो द रेजिस्टन्स फ्रंट, ह्या संघटनेचं जे हात होतं, त्यांना बॅक करण्याचं काम इथे लष्कर-ए-तैयबाने केलं होतं। म्हणूनच भारत सरकारने डिसिजन घेतला होता की स्पेसिफिकली ती जी प्रेस कॉन्फरन्स झाली होती, त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पेसिफिकली मिलिटरीने क्लिअर कट केलं होतं की आम्ही कम्प्लिटली फक्त आणि फक्त त्या टेररिस्ट कॅम्पवरच या ठिकाणी अटॅक केलेला आहे। सो हे जे अटॅक झालं ते ऑलरेडी आपण UN सिक्युरिटीमध्ये सर्व काही गोष्टी, जे पहलगामचा अटॅक झाला, सर्व काही गोष्टी त्या ठिकाणी ठेवून सुद्धा पाकिस्तान सरळ डिनाय करत होता की आमची इन्व्हॉल्वमेंटच नाही आहे त्यामध्ये। त्यामुळे भारताने मग सरळ विचार केला की अंडर आर्टिकल 51 वी हॅव राईट टू डिफेंड। मग त्या राईट टू डिफेंड सेल्फ डिफेन्सच्या अंडर आपण या ठिकाणी हे जे ॲक्शन आहे ती ॲक्शन घेतलेली आहे। आणि त्यामुळेच ही एअर स्ट्राईक आपली झाली आहे। त्यामध्ये जे एअर स्ट्राईक झाली त्याचं जे टायमिंग होतं, त्याची जी डेट होती, आजच झालं आहे। त्यामुळे जवळजवळ 25 मिनिटांमध्ये हे सर्वच्या सर्व अटॅक त्या ठिकाणी भारतीय मिलिटरीने केलेला आहे। आणि ह्यामध्ये स्पेसिफिकली फक्त आणि फक्त जे त्यांचे लॉन्च पॅड्स असतील, त्यांचे जे स्पेसिफिक टेररिस्ट कॅम्प्स असतील, त्यांनाच टार्गेट केलं आहे। कुठल्याही प्रकारचं सिव्हिलियन्स या ठिकाणी कॅज्युअल्टीज झालेले नाही आहेत। म्हणजेच त्याला बेसिकली मिलिटरी लँग्वेजमध्ये कोलॅटरल डॅमेजेस म्हणतात, ते कोलॅटरल डॅमेजेस झालेले नाही आहेत। आणि हे जे अटॅक झालं, ह्यामध्ये यूज झालेले जे वेपन्स असतील, त्यामध्ये स्काल्प, हॅमर सारखे मिसाईल्स असतील, हे का यूज करण्यात आले? कारण की लो कोलॅटरल म्हणजेच काय, जर त्या ठिकाणी भरपूर असा क्राउडेड एरिया असेल, त्यामध्ये स्पेसिफिक पिन पॉइंटेड जर एखादी बॉम्बिंग करायची असेल, तर त्यासाठी हॅमर, स्कॅल्पिंग सारख्या मिसाईल्सचा या ठिकाणी वापर केला जातो। आणि रफायल जेट्स हे सुद्धा वापरण्यात आले, काही ड्रोन्सचा इथं वापर करण्यात आला, त्यानंतर सॅटेलाईटचा सुद्धा वापर करण्यात आला आणि त्यानुसार हे बॉम्बिंग करण्यात आलं। स्पेसिफिकली फक्त आणि फक्त टेररिस्ट कॅम्प्सलाच या ठिकाणी टार्गेट करण्यात आलं होतं। सो हे जे अटॅक झालेलं आहे, या अटॅकमध्ये जी इन्व्हॉल्वमेंट होती, इंडियन एअरफोर्स असेल, इंडियन आर्मी असेल, इंडियन नेव्ही असेल, अशा तिन्ही फोर्सेसची इन्व्हॉल्वमेंट त्या ठिकाणी होती। जर त्या ठिकाणी पाकिस्तानने रिटॅलिएशन केलं असतं तर ऑलरेडी आर्मी कंप्लीट पूर्ण पाकिस्तानच्या बाउंड्रीवर त्या ठिकाणी सज्ज होती। त्यानंतर एअरफोर्स, या एअरफोर्सने जे काम केलं, जे स्ट्राईक केली, ती तर त्यांच्यासाठी होतीच होती। त्या व्यतिरिक्त नेव्हीसुद्धा त्या ठिकाणी अरेबियन सीमध्ये डिप्लॉय करण्यात आली होती। जर पाकिस्तानने रिटॅलिएशन केलं तर कम्प्लिटली फुल फ्लेज वॉरसुद्धा होण्याचे चान्सेस या ठिकाणी होते। हे जे अटॅक करण्यात आलं, त्या अटॅक करण्यात आलेल्या जे टेररिस्ट कॅम्प्स होते, त्या कॅम्प्सची डिटेल या ठिकाणी आपल्याला दिसते। त्यामध्ये लष्कर-ए-तैयबा असेल, जैश-ए-मोहम्मद असेल, हिजबुल असेल, ISI असेल, यासारखे टेररिस्ट ग्रुप्स इन्व्हॉल्व होते। आणि हे जे 9 टेररिस्ट कॅम्प्स होते, त्या संपूर्ण कॅम्प्सला डिस्ट्रॉय करण्याचं काम या ठिकाणी मिलिटरीने केलं आहे, स्पेसिफिकली एअरफोर्सने केलं आहे। आणि हे सर्व झाल्यानंतर मग जे काही अपडेट्स असतील, ते अपडेट्स कम्प्लिटली जे आपले अलाईज असतील, रशिया असेल, US असेल, UN असेल,
UK असेल, त्यानंतर फ्रान्स असेल, या सर्वांना ऑलरेडी देण्यात आलं आहे की आम्ही जाऊन पाकिस्तानमध्ये जे काही टेररिस्ट कॅम्प्स असतील त्यांना डिस्ट्रॉय केलं आहे. हे सर्व डिटेल पूर्णपणे जे वर्ल्ड जे नेशन्स आहेत, मेजर नेशन्स आहेत, त्यांना आपण दिलेले आहे. पाकिस्तानची मिलिटरी असो किंवा सिव्हिलियन्स कॅम्प्स असतील, या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं डिस्ट्रक्शन भारतीय एअरफोर्सने केलेलं नाही आहे. हे क्लिअर कट मॅसेज आपण इंटरनॅशनलचे कम्युनिटी आहे त्यांना दिलेला आहे की आम्ही फक्त आणि फक्त जे टेररिस्ट कॅम्प्स होते त्यांनाच डिस्ट्रॉय केलं आहे, आणि जर यानंतर पाकिस्तानने काही जर ॲक्शन घेतली तर त्याचं रिटॅलिएशन पाकिस्तानने सहन करण्यासाठी रेडी राहावं. हे कम्प्लिटली क्लिअर कट मॅसेज इंटरनॅशनल मीडियाला भारताने दिलेला आहे. त्यामुळेच PM मोदी साहेबांनी सुद्धा जी 3 दिवसाची इंटरनॅशनल ट्रिप होती ती सुद्धा कॅन्सल केली आहे. कारण जर या ठिकाणी मिलिटरी एस्केलेशन्स होतं तर PMचं इथे प्रेझेन्स खूप इम्पॉर्टंट असणार आहे. इंडियन मिलिटरीच्या ह्या ॲक्शननंतर पाकिस्तानसुद्धा आता रिटॅलिएशनच्या मोडमध्ये आहे, आणि त्यानंतर जर पाकिस्तानने रिटॅलिएशन केलं तर त्याचे परिणाम हे पाकिस्तानला जास्त सहन करावे लागणार. हे पाकिस्तानला सुद्धा चांगलंच माहिती आहे. स्टॉक मार्केट क्रॅशनंतर पाकिस्तानमध्ये इकॉनॉमिक कोलॅप्स येणार आहे. तुम्हाला काय वाटतं, हे जे सिंदूर ऑपरेशन झालं आहे ते पाकिस्तानसाठी इनफ आहे की अजून एका सिंदूर ऑपरेशनची आवश्यकता पाकिस्तानसाठी आहे? हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि अशाच प्रकारच्या एनर्जेटिक कंटेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.